स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान आदिराज 11 उमरोली संघ बिग फाईट बिग लढत तुम्हाला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय क्वालिफाय झालेला संघ जो खऱ्या अर्थानं वाकस संघ तुम्हाला पाहायला मिळाला आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या मार्चमध्ये पराभूत होऊन पुन्हा एकदा या मार्चमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि या स्पर्धेच्या थेट फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय तो दिबा पाटील आदिराज 11 उमरोली संघ. त्यांच्यामधली चालू असलेली बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकला 3 ओव्हर सर. उमरोली टीमनं टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंग दिली आहे करंदस पुरस्कृत वाकस टीमला. समोर ऋग्वेद पहिला लोअर फुल टच बॉल स्केअर केलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एकच धाव पाहायला मिळतीये. घरच्या स्पर्धेमध्ये वाकस संघ खेळतोय. फायनल मध्ये दाखल झालाय. ऋतिक दलवी ऑन स्ट्राईक आहे. 9 सेकंड वरती ऋग्वेदला तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय गोलंदाज आकाश गायकर. हे बॅटल फार रंगतदार पाहायला मिळेल. ऋतिक दलवी आकाश गायकरचं. हो दूर वरून केलेत. फटका चांगला आहे. मिड ऑनच्या बाजूने काढला. बॉल चाललाय लॉंग ऑन सी मारेच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार येतोय ऋतिक दलवीच्या बॅटमधून. मेगा फायनलची मॅच आहे. वाकस चषक 2026च्या या चमचमणाऱ्या ट्रॉफीज वरती कोणता संघ चॅम्पियन पदाचा ते हक्क गाजवेल. कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरेल. ओ फुलटॉस. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न चांगले झाले. एफर्ट चांगले होते. सेकंडचा कॉल दिलाय. सेकंड एंड वरती फेकी पोहोचले ऋतिक. मिस टायमिंग राहिला होता. फिल्डर थोडेसे दूर होते. पोहोचतील तोपर्यंत अगदी आपण पाहताय झेल खाली डीप होत होता. हातामध्ये आला होता परंतु शेवटच्या क्षणी ज्या फ्लोनं धावत आले होते हातातून निसटलाय. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 7 धावा धावफलक्यावरती. ऋतिक दलवीची ही कॅच फार महत्वाची होती का येणाऱ्या अगदी आपण पाहताय काळ आणि वेळ जरूर सांगून जाईल. कारण की ऋतिक दलवी हो इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल आतमध्ये आलाय. तो पिक करता आला नाहीये. इथून आपण पाहताय डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आकाश गायकरच्या विरोधामध्ये. दोनही सुपरस्टार्स आहेत कर्जत टेनिस क्रिकेटमधील. एकमेकांच्या विरोधामध्ये कित्येकदा तो सामना झाला एकमेकांच्या विरोधामध्ये. आता अगदी थोड्याच वेळामध्ये कर्जत प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल आणि दोनही आयकॉन प्लेयर एकमेकांच्या विरोधामध्ये. ऑन साईडला काऊ कॉर्नरला बॉल चाललाय. तिथून मिळेल फक्त सिंगलच जाव. एक सिंगल आली आहे. सिंगल न धावफलक जाऊन पोहोचेल 8. बॉल आतापर्यंत झालेत 5. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहता आकाश गायकर ज्यांना 1 षटकामध्ये 4 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या होत्या. हो इथून पंचांकडे अपील. पंच सांगतात पिचिंगच अगदी बाहेर आहे आणि तिथून मात्र आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. हलक्या हाताने ड्राईव्ह करायचा होता. स्केअर करायचा होता परंतु बॉल अगदी झप करून आतमध्ये आलाय. पाड वरती आदलला. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहता या स्पर्धेमध्ये जे वायफायची सुविधा करण्यात आली आहे. जे फ्री वायफाय देण्यात आलंय ते सन्माननीय आमचे रमेश शेठ वैखेरे या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचकावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. 1 ओव्हर मध्ये धावा आल्यात करंदस पुरस्कृत वाकस टीमच्या. ते मात्र 8 विकेट आली नाहीये. ही जमेची बाजू असेल. एक झेल ड्रॉप झालाय ऋतिकचा. तो सेकंड एंड वरती आहे. समोर आपण पाहताय अतुल लोंगले सेकंड ओव्हर मध्ये. हो फटका लॉप केलाय. यावेळी कोणतीही चुकी नाहीये. होम डिलिव्हरी हातामध्येच बिना OTP. फलंदाज बाद.
विकेट आली आहे. ऋतिक दलवी इथून बाद झालेत. नवीन फलंदाज आपण पाहताय ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये. हो ऑन साईडला खेळायचा होता, खोलामध्ये टाकला होता बॉल. अगदी आपण पाहताय स्वतः गोलंदाज पोहोचतील तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट केली जाते. सिंगल डबलला अगदी महत्त्व दिलं जात आहे. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला चालू आहे, परंतु अगदी आपण पाहताय 3च वर्षीय मॅच आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. धावा तर बनवाव्याच लागतील, टार्गेट तर मोठं सेट करावंच लागेल. मागच्या मॅचमध्ये JK शेलू टीमनं 22 धावा बनवल्या होत्या आणि ते टार्गेट अगदी सहजरित्या कंप्लीट केलं होतं उमरोली टीमनं. आणि आता त्याच टीमच्या अगेन्स्ट तुमची मेगा फायनलची मॅच आहे आणि इथून एक विकेट आली आहे 9 वरती. हो दूरवरून केले ऋग्वेद. अगदी आपण पाहताय डीपमध्ये बॉल चाललाय मिड विकेटला. एकच धाव पाहायला मिळतीये. अगदी सहजरित्या ती सिंगल धाव कंप्लीट केली जाते. कोणत्याही पद्धतीचा सेकंड धावचा तो प्लॅनिंगच नाहीये. एक धाव आल्यानंतर 10 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. 3 बॉल आतापर्यंत झालेत आणि 10 धावा या धावफलक्यावरती आहेत. शॉर्ट बॉल होता, स्लॅश केलाय. पुनश्च एकदा डीप मध्ये पकडली आहे झेल आणि इथून मात्र ऋषीला देखील परतावं लागतंय. मिळवल्यात 2 धावा देत. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, पूर्णपणे डॉमिनेट झाली आहे वाकस टीम. अगदी आपण पाहताय 10 धावा आतापर्यंत बोर्डवरती आहेत. 2 विकेट्स आल्यात. लोअर फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर मधून काढायचा होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एकच धावेतून देखील पाहायला मिळतीये. सिंगल आली, सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचली आहे, ते मात्र 11 वरती. पुनश्च एकदा लोअर फुलटॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट केला. डीपमध्ये बॉल चाललाय. एक कंप्लीट झाली, दुसरी मिळेल का, परंतु नकारच दिलाय, कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये आता स्ट्राईक हवी आहे ऋग्वेदला. आता जेवढी स्ट्राईक ऋग्वेदकडे राहील तेवढं दाम आता वाकस टीमसाठी फार महत्त्वाचं आहे. धावसंख्या 12 फलक्यावरती. 12 बॉलमध्ये 12 धावा इथून धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. विकेट्स 2 आल्यात. दोन ओव्हरमध्ये 12 धावा आल्यात, 2 विकेट्स आल्यात. ऋग्वेद अजूनही मैदानाच्या आतमध्ये. कमी गतीने टाकलाय, पिक केलाय. अगदी आपण पाहताय शॉर्ट लॉंग लेगच्या साईडनं बॉल डीपमध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी येतील तोपर्यंत 2 धावा इथून अगदी आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांना धावफलक जाऊन पोहोचलाय ते 14 वरती. पहिलाच बॉल अगदी अपेक्षा केली होती की कितक्या वेगानं बॉल येईल, परंतु अगदी कमी गतीनं आला आणि तिथून मात्र त्या 2च धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुनश्च एकदा ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतंय. तोच फटका, तेच रिझल्ट, एकच धाव. आकाश लोंगलेच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहताय ते मोठे फटके येतच नाहीयेत आणि फार कमी मोठे फटके पाहायला मिळालेत आजच्या या दिवसामध्ये. वाकस चषक 2026 मध्ये आकाश लोंगलेच्या विरोधामध्ये इकॉनॉमिकलच राहिला. बॅटिंग देखील दमदार राहिली आकाश लोंगलेची. 2 बॉल झालेत. धाव फलकावरती 15 आलात, किमान 20 किंवा त्याच्यापेक्षा अधिक. हो बंटीसाठी हा बॉल वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्राची धाव आली आहे. धावफलक 16 वरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. मेगा फायनलची मॅच आहे. धावफलकावरती येणं गरजेचं राहील. हो फटका लॉप केलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहता जज करतात. हो चांगलं जजमेंट, पकडली कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. आता मात्र इथून विकेट्स येताना पाहायला मिळतात.
ओ दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय. यॉर्कर साठी रेडीच नव्हते, बरोबर यॉर्करच आलाय. एस्ट्रा उदलवल्यात, तुषार देखील बाद. सोळा धावा धाव फलकावरती आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय प्रफुल्ल. आडव्या बाटमधून फटका केलाय. फिल्डर अगदी डीप मध्ये, तोपर्यंत मिळेल फक्त सिंगलच. एक शेवटचा बॉल आहे पहिल्या सत्रातील आणि सॅकिंग एंडवरती ऋग्वेद आहे. ऋग्वेदनं आतापर्यंत 6 बॉल फेस केले. 6 बॉलमध्ये 6 धावा त्याच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. शेवटचा बॉल. हो, इथून बैठक मांडून फटका खेचायचा होता. फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे. या ओव्हरमध्ये आकाश लोंगलेनं धावा खर्च केल्या त्या उग्या 5 आणि विकेट घेतल्या त्या महत्वपूर्ण 2. 3-3 विकेट्स घेतल्या 3. काही जबरदस्त गोलंदाजी केली आहे. सतरा धावा धावफलकावरती आहेत आणि बनवायचे आहेत स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान आदिराज 11 टीमला. 18 बॉलमध्ये 18 धावा. बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतो. ऋतिक दलबी आलाय गोलंदाजी मार्कवरती. वेगवान गोलंदाज, वेगाचा बादशाह म्हणून ओळख आहे वाकस टीम कडनं गोलंदाजाची. पहिला बॉल डॉट बॉल फेकलाय ऋतिक दलवीनं. हो, फुलटॉस बॉल डीप मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय. एकच धाव इथून पाहायला मिळतीये. एक सिंगल धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहताय. 12 मेगा फायनलची मॅच आहे आणि या मॅच मध्ये अगदी आपण पाहताय ती लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली. हो, चांगला बॉल डॉट बॉल इथून आपण पाहताय. हो, हलक्या हाताने कट केलाय. फिल्डर आहेत सचिन त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धाव इथून देखील मिळत नाहीये ती आपण पाहताय. धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल आतापर्यंत झालेत ऋतिकचे. 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव आली आहे. ती फुलटॉस बॉलवरती अतुल लोंगलेच्या बॅटमधून आली होती. हो, पुन्हा एकदा पुल करायचा होता, व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. इथून देखील एकच धाव पाहायला मिळतीये. आणखीन एक सिंगल पाहायला मिळतीये. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 13. हो, हलक्या हातानं स्केअर केलाय. एक धाव इथून पाहायला मिळतीये. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते अगदी आपण पाहताय 14 वरती. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 6 आणि धावा बनवायचे 4. पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय ऋतिक दलवीनं या मॅच मध्ये. फक्त 3 धावसंख्येचा षटक हाताळलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली ऋतिक दलवीची. पुन्हा एकदा पदार्पण केलं या मॅच मध्ये. येणारे 6 बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि आता गोलंदाजीसाठी या 4 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी गोलंदाज वैभव. शेवटचा गोलंदाज आपण पाहताय वैभव. 6 बॉलमध्ये 4 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. मेगा फायनल मध्ये
चॅम्पियन पदाचं पारितोषिक जर का मिळवायचं असेल, या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरायचं असेल तर 6 बॉलमध्ये 4 धावसंख्येचा बचाव करावा लागेल. व फुलटॉस दिलाय, वॅकँड एरिया शोधली आहे, बॉल सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील इथून 4 धावा. विजयी चौकार. सन्माननीय निलेशजी गाडे साहेबांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. चला, वाकस गावचे सगळे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आपण यायचे. आता बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करणार आहेत. सन्माननीय निलेशजी गाडे साहेबांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय या स्पर्धेमध्ये संपूर्ण बॉल्स या ठिकाणी पुरवण्यात आले. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि नेहमीच वाकसकरांना वेळोवेळी मदत करणारे नेतृत्व आपण पाहताय. निलेशजी गाडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय.